अजिंक्य ए अजिंक्य आजू ए आजू आजा उठ की लका गपरे झोपू दे मला. रात्रभर अभ्यास करत बसलो होतो. ए आजा उठ की काय मला लय जबराट आयडिया गावली बरं मग नंतर सांग. हाय का आता उठ की लका आजा मी माझ्या आयुष्यात न उठायच्या आधी उठ की आजा उठ नाही तर मी लय जोरात रडून सांगतोय मुस्काड पण माझा आधी ऐक काहीतरी फालतू असू दे मग कसा कुत्र्यागत मारतो बघ तुला. नाही 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 फालतू नाही काय लय जबराट आयडिया काय तू शीतलला प्रपोज केला होतास का नाही मी कधी प्रपोज केला होता. कशाला खोटं बोलतोस लाका आता खोटं काय यात. हर्षवर्धनचा प्रपोज केला नव्हतास वय अरे होब लाग हर्षवर्धनचा मन की मग हा त्याचाच की त्याचं काय आता तसाच प्रपोज परत तू करायचा शीतलला कुणाचा. हाय एक हँडसम ए मला नाही जमणार रे. उद्या कोण बिऊन काय बी सांगेल मला. अरे मी माझा प्रपोज कर म्हणतोय तू जा वय करू की मग त्यात काय. हा आजा तू का नाही भाव आहेस आपला का लय भारी चल तिकडे अंग चाटेल येऊ नको चल. आजा मग कधी करणार प्रपोज तू तुझ्या वहिनीला. वहिनी तू नको टेन्शन घेऊ. हा माझं मी वेळ बघून करतो. पण नीट प्रपोज करायचा ए तू मला नको शिकू. अरे म्हणजे तिचा होकारच आला पाहिजे असा करायचा पण एक प्रिकॉशिसेशन घ्यायला पाहिजे. काय प्रिकॉशिसेशन अरे म्हणजे डायरेक्ट बोलायचं नाही नाहीतर त्या भैयाचा प्रपोज केला तसं बोलशील माझी पण विट्टी करशील. डायरेक्ट सांगायचं नाही. नाही मग कसं बोलायचं त्याच्याशी. बघ आधी तिचा अंदाज घ्यायचा वातावरण निर्माण करायचं माझ्याबद्दलच आणि लवकरात लवकर नावच सांगायचं नाही तिला. नाव ऐकायला तरसली पाहिजे ती और तरसने के बाद माझं नाव सांगणे का. शेवटी आमचं लग्न. कशी वाटली आयडिया. चांगली. हा आजा झोप आता तू. आता झोप लागणार आहे का. अरे मी तो पडतो की तुला भाव आहेसला का आपला तू. झोप एकटाच भाव असतो आपण. अक्का तुम्हीच सांगा बरं नकार देण्यासारखं काय आहे का आपल्या शीतल मध्ये. अगं तर पोराला पोरगी पसंत नसेल तरी पण त्यांनी होकार द्यावा का. पण अक्का पोरीच्या मनाला किती लागलं बघितलं ना. एवढं वाईट वाटतंय ना तर मग अभ्यास करून पास व्हायचं की. पण तुम्ही तर पोराची बाजू का घेताय. पोराची बाजू घेत नाही तुमचं डोळं उघडते. पोरीच्या प्रेमात तुम्ही झालाय आंधळ. तुमची पोरगी तुम्ही लाडानं वाढवली ना म्हणून तुम्हाला काय समजना झालंय. पुष्पा काय म्हणली माहितीये ना. माहितीये पण त्यांचं बी मला काही पटलं नाही. का नाहीतर काय आपल्या पोरीची उंची कमी आहे वय. इकडल्या पोरींची उंची एवढीच असते आता आमची नाही का. आणि माझी तर कुठं जास्त उंची. अगं आता पोराचीच इच्छा नसेल तर तुम्ही काय जबरदस्ती करणार आहे का. सुमन ए सुमन कमलताई या की बस. काय दंगा चाललाय ग. पर बाहेर परत आवाज यायला लागला की. दंगा नाही गप्पा सुरू आहेत. नाही म्हणलं शीतला नकार आला ना तर त्यामुळे नाराज बिराज झालाय का काय. पण तुला कसं कळलं.
आता अशा गोष्टी काय लपून राहतात वय? अहो त्यांच्या अपेक्षा जरा जास्तच होत्या. कसं असतंय सुमन, गरम गरम चहा प्यायला ना का तोंड भासतेच. अशा गोष्टीत गडबड करून चालत नाही ग. शेवटी काय केलं त्या पुष्पा काकीनं? नाहीच झालं ना तिच्याकडनं. कसं असतंय, स्थळ शोधतानाच असं शोधायला लागतंय का समोरून नकार यायलाच नाही पाहिजे बघ. वय तूच काय ते बघ बाई आता. काय काळजी करू नका, एकापेक्षा एक स्थळ आणते का नाही बघा. पण तुम्ही मुंबईचं स्थळ आणणार? हा, मी मुंबईची स्थळ का बघते? माझं कसं भलं झालंय मुंबईला जाऊन, तसंच गावातल्या बाकी पोरींचं पण भलं व्हावं असं मला वाटतंय ना, म्हणून. नाही नाही, आमची एकुलती एक पोरगी आहे आणि तिला एवढा लांब पाठवायचं म्हणजे नको. तुम्ही आपल्या जवळच कुठलं तरी स्थळ बघा. अगं जवळचं काय आणि लांबचं काय, शेवटी पोरगी चांगल्या घरात जाणं महत्वाचं आहे, काय का नाही? बरोबर आहे तुझं. तुला काही योग्य वाटतंय ना ते स्थळ सुचव बाई. हा, आपली शीतल काय कमी नाही, लाखात एक पोरगी आहे की. जो तिला नाही म्हणाल ना तोच कम नशिबी. हे बघा, तिच्यासाठी पोरांची अशी लाईन लावते मी, काळजीच करू नका तुम्ही. वय बस चहा ठेवते. भैया, हा? कसला विचार करताय? अरे काय नाही, उद्याचा विचार करतोय. उद्या काय? अरे उद्या 15 ऑगस्ट आहे, इंडिपेंडन्स डे. मग काही करून उद्याचा झेंडा उद्या आपल्या हस्ते झाला पाहिजे. भैया, तुमच्याच हस्ते होणार, डोंट वरी. तसंच व्हायला पाहिजे. म्हणजे शीतल समोर आपलं चांगलं इम्प्रेशन पडेल. भैया, फक्त तो हनुमंत फौजी मध्ये नाही आला पाहिजे. त्याच टेन्शन आहे टॅलेंट. तो दरवर्षी 26 जानेवारी 15 ऑगस्ट याचं नियोजन करत असतो. त्याला अडवता पण येत नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका, उद्या करू आपण मॅनेज. करू म्हणजे करायलाच पाहिजे. ते जम्या कुठे? जॉब वर गेलाय. अरे तर आपली कामं करायची सोडून कुणाकडे जातो जॉबला? अहो भैया, तुमचा जॉब करतोय की तो. शीतलवर लक्ष ठेवायचा जॉब. हा, गुड गुड. त्याला म्हणाव जे काय लक्ष ठेवायचं ते आत्ताच ठेव. एकदा जर का मग आम्ही फोटो आणि बायोडेटा घेऊन शीतलच्या घरी गेली की मग नाही लक्ष ठेवावं लागणार. हा, पण भैया, मग आम्ही ना आपलं काम करायलाच पाहिजे. टॅलेंट ठीक आहे, तिचा पप्पा पण करल.